निवडणुका व्हाव्यात यासाठी जे जे करावं लागेल आम्ही सगळे मिळून करू। राज ठाकरे पण सोबत असणार आहेत, त्यामुळे ते महाविकास आघाडीचा एक भाग आहेत असं समजावं आतापासून। नाही, ही राजकीय अशा प्रकारची भेट नाही, याच्यात राजकीय कोणताही संबंध जोडू नये असं सगळ्या नेत्यांनी सांगितलेलं आहे। ही लोकशाही वाचवण्याच्या संदर्भातली आमची भेट आहे। लोकशाही धोक्यात आहे असं का वाटतं वारंवार? ज्या प्रकारे मी आपल्याला सांगितलं की मतदानाची आकडेवारी प्रचंड वाढली आणि बोगस मतदान कुठेतरी नोंदणी झालेली अशा प्रकारच्या शंका लोकांच्या मनामध्ये आहेत। त्या शंका दूर करणं हे निवडणूक आयोगाचं काम आहे आणि त्यांनी ते केलं पाहिजे, ते त्यांचं पुरेसं झालेलं नाही आणि म्हणून लोकशाही धोक्यात आहे। निवेदन दिलं जाणार आहे, कोणकोणते म्हणजे एस चोकलिंगमला तर भेटणार आहात किंवा राज्य निवडणूक आयोगाच्या इतर अधिकाऱ्यांना किंवा आयुक्तांना भेटणार आहात असंही कळतंय। आम्ही एकत्र तो डिसिजन करू, आता एकत्र बसून त्याच्याबाबतची सगळी रणनीती ठरेल आणि आम्ही ते काम करू। किती महत्वाचे म्हणजे कोणकोणते महत्वाचे नेते आहेत आणि किती जण आहेत? माननीय शरद पवार साहेबांनी येण्याचं कबूल केलेलं आहे, सपकाळ साहेबांनी येण्याचं कबूल केलेलं आहे, उद्धव ठाकरे साहेब येणार आहेत, त्या सगळ्यांना कोऑर्डिनेट करण्याचं काम संजय राऊत साहेब करतायत, CPIचे आमचे ज्येष्ठ नेते बरोबर असणार आहेत, आम्ही सगळे बरोबर असणार आहोत। बरं, सत्ताधारी असं म्हणतायत की आता शेतकऱ्यांना आम्ही मदत केलेली आहे, त्यामुळे विरोधकांनी कितीतरी आदळआपट केली तरी काही होणार नाही। जो पॅकेज 31,000 कोटीचं ते सांगतायत ते खरं तर 6,500 कोटीचंच आहे। मागच्या जुन्या योजना एकत्र करून ते पॅकेज समोर ठेवण्यात आलं। किसान सभेनं त्याचा भांडाफोड केलेला आहे, जबरदस्त मोर्चे झालेले आहेत। पॅकेज डिक्लेअर केल्यानंतर सुद्धा 10 तारखेला प्रचंड मोठा मोर्चा प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर झालेला आहे, त्यामुळे जनता हुशार आहे, जनतेला बसवणूक कळते। आठवड्यावर येते तोपर्यंत ही मदत मिळेल, कुठेही दिलासा नाहीये, कुठेही पैसे मिळत नाहीये आणि जे मिळत आहेत ते इतके तुटपुंज आहे की आमचं आभाळ फाटलंय। जखमेवर मीठ चोळणारी ही मदत आहे, त्याच्यामुळे ती मदत जी काही दिली जाते त्याच्यातून असंतोष आणखीन वाढणार आहे। उदय सामंत म्हणतात की शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी दिली जाईल, ती आम्ही घेणारच आहोत। ते देणार काय, कारण त्यांनी आश्वासन दिलेलं होतं आणि लूट वापसीचा भाग म्हणून आम्ही रणांगणात असू।